धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। धुळे शहराजवळ असलेल्या लळिंग कुरणातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय। गेल्या आठवड्याभर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली, मात्र काही भागात पावसानं काहीशी उघडदीप दिली आहे। या पावसामुळे राज्यातील 25 धरणांमध्ये 90% पाणीसाठा जमा झाला आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला 11,924 क्युसेक्स विसर्ग कमी करून 7,975 क्युसेक्स करण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। नाशिक जिल्ह्यात मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये ऑगस्ट अखेर 91.89% साठा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणामधून आतापर्यंत तब्बल 55 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणानं 65% पातळी गाठली आहे। त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक यांच्यात होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी तरी विराम मिळाला आहे। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये डाळिंबाचा उच्च अंकी भाव मिळाला आहे। संगमनेर बाजार समितीमध्ये डाळिंबाला प्रति किलो 251 ते 350 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे। शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असताना हळद सोयाबीनचे दर घसरलेत, तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ झाल्याचं चित्र औंध नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतंय। शासनानं ज्वारी खरेदीसाठी नाफेड अंतर्गत आधारभूत किमती ठरवून खरेदी सुरू केली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करणं गरजेचं आहे। त्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। यंदा वेळेवर मान्सून आल्यानंतर खरीप हंगामातील पिकाची पेरणी जून महिन्यामध्ये झाली, मात्र शेंगा भरणीच्या वेळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालं। अनेक शेतकरी मुगाची विक्री करण्यासाठी येत आहेत, मात्र दर क्विंटलला 5,000 पासून ते 7,500 रुपयांपर्यंत मिळते आहे। जवळा बाजार येथील बाजारपेठेमध्ये सध्या गहू ज्वारीचा भाव स्थिर आहे। गव्हाला 2,500 तर 3,200 रुपयांपर्यंत भाव मिळतोय, तर ज्वारीची विक्री 2,200 ते 2,500 रुपयांपर्यंत होत आहे। शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळदीचे दर घसरले, त्यामुळे शेतकरी यंदा आर्थिक कोंडीमध्ये सापडलाय। जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात गावातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतायत। यंदा सुरुवातीपासून आल्हाददायक झालेला पावसाळा खरीपसह बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुकूल ठरतोय। यावर्षी तालुक्यामध्ये सुमारे 17,000 हेक्टर क्षेत्रामध्ये कापसाची लागवड झाली आहे। जळगावमधील यावल शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमध्ये 2.82 दशलक्ष घनमीटर जलसाठा आरक्षित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथला शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी कारण मीमांसेसाठी नौदल राज्य सरकारनं संयुक्त समिती स्थापन केली आहे। यामध्ये स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, IIT त्याचबरोबर नौदलाचे अधिकारी यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकारांचा देखील या समितीमध्ये समावेश असल्याचं कळतंय। शिवरायांच्या नवीन भव्य पुतळ्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून झालेल्या घटना दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। या प्रकरणी शिवभक्तांच्या भावना तीव्र असून भविष्यात अशा दुर्घटना न घडण्यासाठी काळजी घ्यावी असं आवाहन देखील शिंदेंनी केलंय। शिवरायांचा नवा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। पावसाचा घटलेला जोर महाराष्ट्रासह मुंबईसाठी धोकादायक ठरतोय। मुंबईत मलेरियाचा फैलाव वेगानं वाढतोय, यासोबतच डेंग्यूचा डंख सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतंय। तर स्वाईन फ्लूनं देखील डोकं वर काढलंय। आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी सर जे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक अँटी मायक्रोबायल इमर्जन्सी कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। इस्रायलच्या सहकार्यानं जे रुग्णालयामध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे। ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ठाणे पालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडतेय। त्यात ठाणेकरांना सुरळीत वाहतूक व्यवस्थेसह गारेगार प्रवास करता यावा यासाठी पालिकेच्या परिवहन सेवेमध्ये टप्प्याटप्प्यानं 1023 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत। उत्तर रेल्वेमधील पलवल स्थानकावरती अत्यावश्यक कामांसाठी प्रशासनानं ब्लॉक घेतलाय। परिणामी या मार्गावरून धावणारी मुंबई अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस, भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत।
भुसावळच्या यावल बस स्थानकातील इमारतीची दयनीय स्थिती झाली आहे। नवीन इमारत मंजूर असली तरी सुद्धा कामाला अद्याप सुरुवात नाहीये। आगारातील अनेक बसेस नादुरुस्त आहेत, त्यामुळे नवीन बसेस मिळाव्या अशी मागणी करण्यात येते आहे। राज्य परिवहन मंडळाची डिझेलवरील 5000 वाहनं द्रव्यरूपी नैसर्गिक वायू इंधनावर रूपांतरित करण्याचा घाट घालण्यात आलाय। त्यासाठी पुढील 4 वर्षांमध्ये 970 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभेला स्वबळाची घोषणा करण्यात येणार आहे। राज्यामध्ये 288 मतदारसंघ लढण्याची आमची तयारी सुरू झाली आहे। प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला पक्ष वाढायला हवा, तसंच जनाधारही वाढला पाहिजे, असं महादेव जानकर म्हणाले। दिल्लीत सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झालाय। काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी देखील साचलंय। अहमदाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्याचं समोर आलंय। राजस्थानच्या अजमेर शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। सलग 3 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी साचलंय। प्रशासनानं नालेसफाई व्यवस्थित न केल्यामुळे शहरातले रस्ते पाण्याखाली गेल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। रायबरेली मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात भिजून गेली आहे। पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। चांगल्या पावसामुळे मात्र पाण्याचा प्रश्न मिटल्यानं स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। गुजरातमध्ये पावसानं अक्षरशः थैमान माजवलंय। खेळाडू रवींद्र जडेजा याची आमदार असलेली पत्नी रिबावा जडेजा या स्वतः मदतीसाठी पाण्यामध्ये उतरल्या आहेत। त्यांनी जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत।